सुप्रभात आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. माझं नाव प्रणील अरुण कारेकर, वंडरर प्रणील या व्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज मी आलेलो आहे तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये. हा रस्ता आहे तुंगारेश्वरला जाण्याचा. पण तुम्ही जो समजताय वसईचं तुंगारेश्वर, तर हे वसईचं नाही आहे, तर हे विरारवरून जवळ असलेलं तुंगारेश्वर आहे. विरार वज्रेश्वरी रोड वरती तुम्ही जर आलात तर उसगावच्या पुढे एक फाटा लागतो, तुंगारेश्वर फाटा. हा आहे विरार वज्रेश्वरी रोड आणि इथून आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. थांबा तुम्हाला दाखवतो इकडे. तर हा आहे सदानंद महाराजांच्या आश्रमाकडे जाणारा रस्ता. इथूनच आपल्याला सरळ पुढे गेल्यावरती तुंगारेश्वर अभयारण्याचा मेन गेट लागतो. ही वाट आहे जी तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये जाते. समोर दिसते तो गेट आहे तुंगारेश्वर अभयारण्याचा. एकदम सुरुवातीपासूनच आता पक्ष्यांचा किलबिलाट चालू झालेला आहे. आता सकाळचे 6:15 वाजलेत. नुकतंच उजाडलं आहे, त्याच्यामुळे आता सगळे पक्षी बाहेर पडायला चालू झालेत. एक लपंडाव चालू आहे पक्ष्यांचा आणि माझा. सायटिंग देऊन जात आहेत. हे आहे काटेसावरीचं फूल. हे सफेद रंगाचं आहे. याच्यामध्ये एक लाल कलरचं पण एक येतं. याला काटेसावरी का म्हणतात तर हे बघा, ह्याचं जे खोड आहे त्याला काटे असतात. हा आहे विगोर्सचा सनबर्ड, किंवा याला क्रिम्सन सनबर्ड किंवा विगोर्स सनबर्ड असंही संबोधतात. काटेसावरीचा रस प्यायला आलेला आहे. हा इथून दिसणारा व्ह्यू आहे. अजून आपण वरती नाही पोचलेलो जिकडे आपल्याला जायचं आहे. हा आहे स्वर्गीय नर्तक पॅराडाईज फ्लायकॅचर. ह्याची शेपुटीच्या शरीरापेक्षा 3 पट लांब असते. हा माझा तुंगारेश्वर अभयारण्यातला सर्वात आवडता पॅच आहे. एकदम दाट झाडी आहे या भागामध्ये. पक्षी बघत बघत वरती चाललो आहे. इथे सध्या टोळी पोपटांचा खूप आवाज येतोय. असं वाटतं की फक्त तेच आहे तिकडे, बाकी कोणीच नाही आहे. हा आहे प्लम हेडेड पॅराकिट. ह्याला टोळी पोपट असेही म्हणतात. थोड्या वेळापूर्वी इकडे एक नरही बसला होता, ज्याचं डोकं लाल रंगाचं असतं, म्हणून त्याला प्लम हेडेड पॅराकिट हे नाव पडलं. हा त्याचा फोटो, प्लम हेडेड पॅराकिट. आता मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल. तो तुंगारेश्वरच्या जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतो, पण त्याला स्पॉट करणं खूप कठीण आहे. आता आपण जो बघणार आहोत तो आहे हरियाल. त्याला राखी कपाळाची हरोळी किंवा ग्रे हेडेड ग्रीन पिजन असेही संबोधतात. खूप कठीण आहे यांना स्पॉट करणं. ते पूर्ण झाडाच्या आणि पानाच्या रंगांमध्ये मिसळून जातात, पण तुंगारेश्वरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतात.
हा आहे राखी कपाळाची हरोळी. त्याचे मी काढलेले काही फोटो शेअर करतो आहे. आणि त्यांच्याशिवाय मी काही फोटो काढलेत इतर पक्ष्यांचे. हा आहे तपकिरी डोक्याचा करगुटा, निळ्या गालाचा वेडा राघू, सुभग, गुलाबी मनोली, पिवळ्या मुकुटाचा सुतार, मोरपंखी लिटकुरी आणि हे खाली उतरताना स्पॉट झालेलं ब्लू टायगर मॉथ. आज बऱ्यापैकी सायटिंग झालेली आहे. तर तुम्हाला आजचा माझा हा व्लॉग कसा वाटला आणि पक्षी बघायला कसे वाटले हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.